मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जारंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। आज त्यांचा उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्यासोबत ज्याप्रमाणे जारंगे पाटील यांनी आवाहन केलं होतं की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी यावेळेस सामूहिक उपोषण केलं जाईल आणि त्या पद्धतीने या ठिकाणी 4थ्या दिवशी सामूहिक उपोषण चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून आलेले नागरिक या ठिकाणी जारंगे पाटलासोबत उपोषणाला बसलेले आहेत। परंतु या उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी या उद्देशाने या ठिकाणचे काही समिती आहे त्यांना एक पत्र पोलिसांनी दिलेलं आहे की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी, जे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत ते पाळण्यात यावे। आपल्यासोबत कोर कमिटीचे सदस्य मरकड आहेत, किशोर मरकड आहेत। दादा, तुम्हाला एक पोलिसांनी नोटीस दिलेली आहे की समितीनं उच्च न्यायालयाचे निर्देश पाळत या सर्व लोकांची जे उपोषण करते त्यांची काळजी घ्यावी, काय काळजी करण्यात येत आहे? मुळात जी नोटीस आम्हाला कोर कमिटी म्हणून मिळाली आहे, या ठिकाणी कुठलीही कोर कमिटी वगैरे काही स्थापन झालेली नाही, लेखी किंवा तोंडी अशी कुठलीही समिती अद्यापपर्यंत आपण स्थापन केलेली नाही किंवा इथं कुठं स्थापन झालेली नाही। आम्ही मुळात आंदोलनकर्ते आहोत, एक मराठा सेवक आहोत, त्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं काम सातत्याने मला पोलिसांनी एक पत्र दिलेलं आहे की या ठिकाणी जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांची काळजी घेण्यात यावी, त्यांची जबाबदारी घेण्यात यावी। हो, पत्र आलं रात्री, त्यांची पोलिसांची नोटीस, पोलीस प्रशासनाची नोटीस आम्हाला मिळालेली आहे। परंतु त्यांनी या अनुषंगाने माहिती दिली की आम्हाला या सगळ्या उपोषणकर्त्यांची माहिती मिळावी, त्यांच्या तब्येतीची दक्षता तुम्ही स्वतःच घ्यावी अशा संदर्भातलं उच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही आदेश आहेत त्यांनी ते पाठवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आता पाहत आहात की सगळ्यांवरती उपचार चालू आहेत, सगळी माहिती पण आपण त्यांना दिलेली आहे। आणि या अगोदर दादाने देखील ती काळजी घेतलेली की महिला भगिनींना कुणालाही उपोषणाला बसू नका म्हणून ते वारंवार सूचना करतात। आता उपोषणात त्यांना बोलता येत नाही तरी पण ते सूचना करतायत की ज्यांची तब्येत खराब आहे किंवा ज्यांचं वय जास्ती आहे त्यांनी उपोषणाला बसू नये अशा संबंधातली सूचना देखील दादा वारंवार त्या ठिकाणी उठवून देत आहेत। व्यवस्थित काळजी त्यांची घेणं चालू आहे। प्रशासन देखील आपण पाहत आहेत की या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी पण कालपर्यंत ते कुठल्याही पद्धतीने जागरूक नव्हते, परंतु आज सगळं चेकअप वगैरे त्यांचं चालू आहे। नक्कीच हे होते किशोर मरकड या समितीचे सदस्य, परंतु असली कुठलीही समिती आमची नाही, आम्ही कार्यकर्ते म्हणून किंवा आंदोलक म्हणून या ठिकाणी काम करतो आणि खास करून म्हणून जारंगे पाटील यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी महिलांना कुठेही उपोषणासाठी बसू दिलेलं नाही आणि जे उपोषणकर्ते आहेत त्यांचे आम्ही डॉक्टरांमार्फत उपचार देत आहोत, काळजी घेत असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन पप्पू मोहोरकरसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।